ऐकणार आहोत एक सुरेख कथा. लेखक आहेत सतीश बर्वे. एक टोमॅटो सूप 1/2. ऐकूया. नुकत्याच एका लोकप्रिय मराठी वाहिनीवरील गौरव पुरस्कार समारंभात सर्वोत्कृष्ट जाहिरात दिग्दर्शक म्हणून त्याचा गौरव झाला. त्याला मिळालेले सन्मानचिन्ह माझ्या हातून मिळावे अशी विनंती त्याने केली आणि ती तात्काळ मान्यही झाली. मी व्यासपीठावर गेलो. माझ्या पाया पडला तो. आमची गळाभेट झाली. डोळ्यातले मी अश्रू थोपवून धरले होते. गहिवरून त्याला सन्मानचिन्ह दिले. समोर उपस्थित सगळेजण उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत होते. मी निशब्द झालो होतो. समारंभ उरकून गाडीतून घरी परत येताना आमच्या पहिल्या भेटीपासून आज तागायतचा प्रवास मला आठवला. साधारण 7 वर्षांपूर्वी तो मुंबईत आला नशीब आजमावायला. सहारला कार्गोजवळ त्याच्या मावशीकडे राहायचा. दिवसभर कामासाठी वणवण करायचा. अचानक पार्ल्यात भेटला मला हनुमान रोडवरच्या एका बसस्टॉपजवळ. खरं तर त्या स्टॉपवर हल्ली बस थांबत नाहीत. त्याला हे माहीत नसावं बहुतेक, म्हणून मी त्याला सांगितलं. तर तो म्हणाला, शांतपणे विचार करायला म्हणून मी या बसस्टॉपवर येतो. तरुण मुलाला कसला एवढा विचार करायचा असेल हा प्रश्न मला पडला खरा, पण मी त्याला विचारलं नाही, कारण आमची काहीच ओळख नव्हती. पुढे काही दिवसांनी तो मुलगा परत मला त्याच ठिकाणी दिसला. ह्यावेळेस मात्र मी त्याच्याशी बोलायचे ठरवले. हळूहळू तोही बोलता झाला. नाशिक जिल्ह्यातील त्याचं गाव. घरची चांगली शेतीवाडी होती. एकत्र कुटुंब होतं. पण ह्याला जाहिरातींचं वेड. वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या आणि दर्शकांच्या मनात घर करणाऱ्या जाहिरातींनी त्याला भुरळ घातली होती. अशा परिस्थितीत त्यालाही वेध लागले ते मुंबईचे आणि तो मावशीकडे आला. वर्षभर बिनकामाचा राहिला. पण एके दिवशी लोकल प्रवासात त्याला एका कॉलेजचे प्राध्यापक भेटले, ज्यांनी त्याला कॉलेजच्या नाट्य स्पर्धेसाठी जाहिरातीचे बॅनर बनवण्याची संधी दिली. या पठ्ठ्याने त्या संधीचे अगदी सोने केले. मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत नाटकांसोबत हे आकर्षक बॅनर देखील कौतुकाचा विषय ठरले आणि नाट्य वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा थोडीफार सुरू झाली. पण काम काही पदरी पडत नव्हते. त्याची निराशा झटकण्यासाठी आणि त्याचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मी त्याच्याशी सतत सकारात्मक बोलायचो, जेणेकरून त्याची निराशा जाईल. मी त्याला थोडी आर्थिक मदत सुद्धा करू लागलो, पण ती त्यांनी नम्रपणे नाकारली. तो मुलखाचा स्वाभिमानी होता. बसस्टॉप समोरच एका चायनीजचे हॉटेल होते. त्याचा मालक माझ्या परिचयाचा होता. हल्ली आम्ही वरचेवर त्या बसस्टॉपवर भेटायचो हे त्या मालकाने बघितले होते. एक दिवस त्याने आम्हा दोघांना आत येऊन बसायला सांगितले. त्याला टोमॅटो सूप खूप आवडायचे, पण मी पैसे खर्च केलेले त्याला आवडायचे नाहीत. यावर उपाय म्हणून मी त्याला सुचवले की आपण एकच सूप अर्धे अर्धे पिऊ. तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा ह्या अर्ध्या सुपाचे पैसे मला परत कर. हो ना करता करता तो तयार झाला. त्यावेळी टोमॅटो सूप 100 रुपयांना मिळायचे. त्याचे 50 रुपये आणि माझे 50 रुपये. मी मालकाला आधीच विश्वासात घेऊन माझ्या हॉटेलमध्ये बसण्याचे प्रयोजन सांगितले होते. त्यामुळे आम्हाला पाहिजे तितका वेळ बसण्याची मुभा त्यांनी दिली होती. सूपच्या निमित्ताने तो वरचेवर भेटायला लागला आणि सूप पिता पिता त्याचा आत्मविश्वास बळकट ठेवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. माझ्या प्रयत्नांना हळूहळू यश येत होते. त्याच्या बोलण्यातून मला ते जाणवू लागले होते. अशातच त्याला एका जाहिरात एजन्सीकडून कॉपीरायटरची नोकरी चालून आली आणि त्याच्या स्वप्नांच्या रस्त्यावरून तो दिमाखात चालायला लागला. 2-3 पगार झाल्यावर त्याने मला चक्क पार्टी दिली त्याच चायनीज हॉटेलमध्ये.
माझ्या नकळत त्याने मला देवत्व दिले होते. तसे तो बोलून गेला. कारण जेव्हा जेव्हा तो मनातून निराश होऊन कोसळत होता, तेव्हा तेव्हा माझ्या आश्वासक बोलण्याने तो सावरत होता. ह्याच नोकरीतून त्याची ओळख झाली एका आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या एका प्रसिद्ध प्रमुखाशी. त्याने लिहिलेले जाहिरातींचे मजकूर या प्रसिद्धी प्रमुखाला खूप आवडले होते आणि त्याच जोरावर त्याच्या कंपनीने पुढील सर्व जाहिरातींसाठी ह्याच्या नावाचा आग्रह देखील धरला. त्याची मेहनत आणि पडेल ते काम करायची तयारी ह्याचा फायदा त्या कंपनीला झाला. कारण ह्याच्या जाहिरातींचा मजकूर दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेला आणि 2 वर्षातच जाहिरात एजन्सीमध्ये तो उच्च पदावर पोहोचला. ह्या त्याच्या सगळ्या प्रगतीत आमची भेट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली होती आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटायचे, पण त्याचा इलाजही नव्हता. जेव्हा जग झोपी जायचे तेव्हा त्याचे काम सुरू व्हायचे आणि जेव्हा जग उठून कामाला लागायचे तेव्हा त्याची रात्र व्हायची. पण जेव्हा उत्कृष्ट जाहिरात दिग्दर्शक म्हणून याची निवड झाली तेव्हा माझ्या कुशीत येऊन लहान मुलासारखा ढसाढसा रडला. मी पण क्षणभर निशब्द झालो होतो. अखेर त्याच्या आजवरच्या मेहनतीला भरभरून यश मिळालं होतं. गाडी थांबली. मी खिडकीतून बघितले तर त्याचं चायनीज हॉटेल समोर गाडी उभी होती. त्याने सावकाश हात धरून मला आत नेले. सुरुवातीला अर्थातच ऑर्डर दिली, टोमॅटो सूप 1/2. सूप येईपर्यंत त्याने माझ्यासमोर एक कागद ठेवला. मी तो कागद उचलून वाचायला लागलो. त्या कागदावर आम्ही आजवर प्यायलेल्या टोमॅटो सूपची तारीखवार नोंद होती. माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याने त्याच्या हाताने ते पुसले आणि माझ्या हातात एक चेक ठेवला. त्यात त्याच्या अर्ध्या वाटणीच्या सुपाच्या किमतीची रक्कम लिहिलेली होती. त्या दिवसांची आठवण म्हणून मी तो चेक त्याच्याकडून घेतला खरा, पण कधीच न वटवण्यासाठी. आजचं टोमॅटो सूप जरा जास्तच लज्जतदार लागलं मला. खरोखरच रसिक श्रोते हो, आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात आणि प्रत्येक माणसाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं, काहीतरी देण्यासारखं असतं आणि काहीतरी घेण्यासारखंही असतं. तेव्हा रसिक श्रोते हो, ही अशीच नाती फुलवूया, वाढवूया, वृद्धिंगत ठेवूया आणि आपल्याला जमेल तशी कळत नकळत का होईना किंवा जागतेपणी का होईना मदत करत राहूया. कथा कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मनापासून धन्यवाद.